नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जनहित संघटनेच्या सलग 15 दिवसांच्या साखळी उपोषणाला यश. मंदिर प्रशासनाकडून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय. उपोषण स्थगित. जनहित संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांशी संबंधित विविध स्थानिक समस्या आणि भाविकांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या सलग 15 दिवसांच्या साखळी उपोषणाची अखेर सांगता झाली. मंदिर प्रशासनाने जनहित संघटनेच्या मागण्यांची गंभीर दखल घेत सकारात्मक कारवाईचे आश्वासन दिले आहे. तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक प्रशासन माया माने यांच्या स्वाक्षरीने जनहित संघटनेचे संस्थापक अजय भैया ज्ञानेश्वर साळुंखे यांना या संदर्भातील अधिकृत पत्र जावक क्रमांक 2026 श्री तुलुम संस्तुज आस्थापनम 1491 दिनांक 4/8/2026 प्रदान करण्यात आले. मंदिर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस चौकीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी जागर घालून उपोषणाची यशस्वी सांगता केली. मंदिर प्रशासनाने पत्राद्वारे स्पष्ट केलेले प्रमुख मुद्दे: रुग्णवाहिका सुविधा. मंदिर संस्थांकरिता भारत विकास ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पुणे यांच्याकडून नवी रुग्णवाहिका प्राप्त करून घेण्याची कारवाई सुरू झाली आहे. जोपर्यंत उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे आपत्कालीन स्थितीत तात्काळ रुग्णवाहिका मागवण्याची सोय करण्यात आलेली असून महाद्वारासमोर संस्थांची रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येत आहे. स्थानिकांसाठी दर्शन सुविधा. पूर्वापार परंपरेनुसार सण उत्सवाच्या दिवशी स्थानिकांना सकाळी 5 ते 6 या वेळी दर्शनासाठी सोडले जाते. आता स्थानिकांना सकाळसह सायंकाळीसुद्धा दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येत आहे. समान दर्शन व्यवस्था. विधी आणि न्याय विभागाच्या सूचनेनुसार सर्व देवी भक्तांना एकाच रांगेतून समान दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. पारदर्शक कारवाई. मंदिर परिसरात गैरवर्तन करणाऱ्यांवर हुकुमशाही पद्धतीनं कारवाई न करता प्रथम कारण दाखवा नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊनच पुढील कारवाई केली जाते आहे. विकास आराखडा. पुजाऱ्यांना विश्वासात घेणे. मंदिर विकास प्राधिकरणाचा आराखडा अंतिम करण्यापूर्वी स्थानिकांनी पुजाऱ्यांना सादरीकरण करून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. शासकीय नियमानुसार सर्व कामे केली जात आहेत. ब्रह्मदेव आणि उपदेवतांची पुनर्स्थापना. 3ही पुजारी मंडळ आणि महंतांसोबत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार ब्रह्मदेव आणि उपदेवतांची विधिवत प्रतिष्ठापना करण्याची कारवाई प्रगतीपथावर आहे. पेड दर्शन बंद करणे. तुळजापूर नगरीचे पावित्र्य राखण्यासाठी आणि सर्वसामान्य भाविकांसाठी पेड दर्शन बंद करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. राजे शहाजी महाद्वार प्रवेश आणि पास सुविधा. भाविकांची गर्दी कमी असताना राजे शहाजी महाद्वारातून प्रवेश दिला जातो. गर्दीच्या वेळी संवर्धन कामात अडथळा येऊ नये म्हणून राजे शिवाजी दरवाजातून दर्शन आणि खेटा पूर्ण करण्याची सोय केली आहे. तसेच दिव्यांग आणि वयोवृद्ध भाविकांसाठी डोली खुर्ची व्यवस्था पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाने दिलेले लेखी पत्र आणि बैठकीतील सकारात्मक चर्चेनंतर जनहित संघटनेने आपले साखळी उपोषण स्थगित केलं असून यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या तुळजाई एक्सप्रेस चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. साखळी उपोषण बोंब मारून सुरू करत आहोत. या विश्वस्तांच्या नावानं आपण चक्क बोंब मारून ही साखळी उपोषण आज 15 दिवस झाले चालू आहे. कसल्याही प्रकारचे प्रशासनाकडनं किंवा या विश्वस्ताकडनं जास्त त्या पद्धतीनं जे दखल घ्यायला पाहिजे होती ही दखल कुठं तर दिसून येत नव्हती. म्हणून आज 15व्या दिवशी आई तुळजाभवानीच्या दरबारात तुळजाभवानीचा जागर घालून आपण या झोपलेल्या अधिकाऱ्याला जाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आई तुळजाभवानीचा जागर करून या अधिकाऱ्याला जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जी काय अधिकारी इथं चौकशीला आले होते त्या अधिकाऱ्याच्या चर्चा करून ही काय आपले जी काही विषय आहेत त्या विषयाचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्या विषयाचं तुम्हाला लेखी आश्वासन देऊन त्या विषयाची पूर्तता करतो असे म्हणलेले आहेत. आज पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं, ठीक आहे या विषयाचं जी काय तुम्ही लेखी द्याल लेखी पत्र तर तुम्ही द्यावंच लागेल, परंतु त्याची अंमलबजावणी याच पद्धतीने तुम्ही केली पाहिजे. का तर इथं जगाच्या पाठीवर येणारा देवी भक्त आहे. या भक्ताबरोबर कसली फसवणूक झाली नाही पाहिजे किंवा त्याच्या जीवाशी खेळ झाला नाही पाहिजे. का तर आत्ताच तुम्ही बघितलं 10 मिनिटापूर्वी तर या भक्ताला चक्कर आली, हृदयविकार झाला, तर त्याला दवाखान्यात नेण्यासाठी इथं कसलीही सोय नाही. आणि जे काय अनाउन्सिंग करून आपण ही बाईक बोलवली तर त्या बाईक मध्ये स्ट्रेचरवर आणलेल्या भक्ताला न्यायचं कसं हे प्रश्न पडलेला आहे. म्हणून म्हणतो मंदिर विश्वस्त असतील, मंदिर संस्थांचे अधिकारी असतील किंवा
प्रशासन असेल यांनी गांभीर्याने या विषयाकडे लक्ष देऊन ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी आणि लेखी स्वरूपात जी काय असेल ती इथं म्हणणं मांडून आणि मग त्या उपोषणकर्त्याचं समाधान करावं असं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी असं ठामपणे सांगू इच्छितो. आणि त्याची अंमलबजावणी नाही झाली तर पुन्हा म्हणल्याप्रमाणे जिथं कमी तिथं जनहित संघटनेची हमी मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि पुन्हा एकदा आपण या माध्यमातून आंदोलनाचं शस्त्र उपसून पुन्हा भाविकांच्या न्यायासाठी जनहित संघटना तिथं तत्पर असेल एवढी गवाही तुम्हाला देतो आणि एवढे बोलून इथं थांबतो. जय भवानी, जय शिवराय, जय जय.